नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी करंट अफेअर डेली घेऊन येतो. IMP प्रश्न आहे, व्हेरी IMP प्रश्न आहे. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा, शेअर करा, त्यामुळे आम्हाला एक मोटिवेशन मिळेल आणि त्यामुळे नवीन आम्ही चालू घडामोडी दररोज डेली घेऊन येणार आहोत. IMP प्रश्न आहे. प्रश्न बघू. 64वी आंतरराष्ट्रीय साखर संघटनेची परिषद कुठे झाली? त्याचं योग्य उत्तर असणार आहे नवी दिल्ली येथे. पुढील प्रश्न बघा. आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2024 मध्ये 17 वर्षाखालील भारतीय कुस्ती संघाने किती पदके जिंकलेली आहे? त्याचं योग्य उत्तर असणार आहे 11 पदके. पुढील प्रश्न बघा. अण्वस्त्र खरेदी जगात कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे अमेरिका. आणि भारत कितव्या क्रमांकावर आहे? 3ऱ्या क्रमांकावर. पुढील प्रश्न बघा. अलीकडेच गुप्तचर विभाग प्रमुख तपन कुमार डेका यांना किती वर्ष मुदतवाढ देण्यात आलेली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे 1 वर्ष. पुढील प्रश्न बघा. कोणत्या राज्याच्या सरकारने OBC क्रिमिनलसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा 6 लाखवरून 8 लाख रुपये केली आहे? त्याचं योग्य उत्तर असणार आहे हरियाणा. पुढील प्रश्न बघा. अंतल्या तुर्की येथे झालेल्या तिरंदाजी विश्वचषक 2024 टेस्ट 3 मध्ये भारतीय तिरंदाजींनी किती पदके जिंकलेली आहे? त्याचं योग्य उत्तर असणार आहे 4 पदके. 1 सुवर्ण, 1 रौप्य आणि 2 कांस्य. पुढील प्रश्न बघा. आज भारतातील पहिला कोळसा गॅसिफिकेशन पायलट प्रकल्प कुठे सुरू झालेला आहे? त्याचं योग्य उत्तर असणार आहे झारखंड, जामतारा जिल्ह्यातील कास्ता येथे. पुढील प्रश्न बघा. अय्यन्ना पात्रुडू यांची कोणत्या राज्याच्या विधानसभा अध्यक्षपदी निवड झालेली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे आंध्र प्रदेश. पुढील प्रश्न बघा. आंतरराष्ट्रीय योग दिन कधी साजरा करण्यात येतो? त्याचे योग्य उत्तर असणार आहे 21 जून. आंतरराष्ट्रीय योग दिन 2024 ची थीम काय होती? स्वतःसाठी आणि समाजासाठी योग. पुढील प्रश्न बघा. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक 200 षटकार मारणारा पहिला फलंदाज कोण ठरलेला आहे? त्याचं योग्य उत्तर असणार आहे रोहित शर्मा. पुढील प्रश्न बघा. नुकतेच देशाच्या राज्यसभेच्या सभागृहात नेतेपदी कोणाची निवड झालेली आहे? त्याचं योग्य उत्तर असणार आहे JP नड्डा. पुढील प्रश्न बघा. टेबल टेनिसमध्ये WTT स्पर्धेत एकेरी विजेतेपद जिंकणारा पहिला भारतीय कोण ठरलेला आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे श्रीजा अकुला.